आई बद्दलची गोष्ट आवडते ना? केंद्रे सर, गिरी सर, महाडीमध्ये नवरा बायकोंची चर्चा चालली होती. बायको म्हणत होती, सकाळी या घरामध्ये एक तर तुमची आई राहील, नाही तर मी राहील. सांगा या घरामध्ये कुणाला ठेवायचं ते किती दिवस या म्हातारीचं मी सहन करू. एक तर या घरामध्ये मी राहीन, नाही तर तुमची आई राहील. नवरा बायकोची आरती करणारा होता. बाजारामध्ये एक बायकोची आरती आली आहे, माहित आहे का? ऐकायची असली तर, जय देव जय देव जय माझी बायको, तू जे सांगशील ते मनापासून ऐको, जय देव जय देव. हा, अशी बायकोची आरती करणारा होतो. नवरा म्हणाला, माझे प्राणप्रिय राणी चिंता करू नकोस. सकाळ झाल्याबरोबर इथून 10 किलोमीटरवर जंगल आहे. त्या जंगलातल्या तळ्यात माईला बुडवून तरी मारतो, नाही तर वाघाच्या किंवा सिंहाच्या तोंडात देतो. माझे प्राणप्रिय राणी चिंता करू नकोस. सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर पोरगा आईच्या जवळ आलं आणि आईला म्हणाला, अगं आई, बरेच दिवस झालं माझे माय, तू त्या तळ्यात जंगलातले आंघोळ करायचे म्हणत होतीस माझे माय, मला काही वेळ मिळाला नाही आई, आज माझ्याकडे वेळ आहे. चल तुला त्या जंगलातल्या तळ्यात आंघोळीला घेऊन जातो. चल तुला त्या जंगलातल्या तळ्यात आंघोळीला घेऊन जातो. तुम्हाला सांगतो, आई या जगामध्ये कोणती अशी आई असेल हो जी आपल्या लेकरावर विश्वास करणार नाही. आई म्हणाली, बाळा 5 मिनिट थांब माय लेकरा, आपण दोघही मिळून जाऊ. आईने लेकराला 5 मिनिट थांबवलं. काय केलं हो थांबवून आईनं? दरवाजाच्या समोर टाकलेल्या वाळलेल्या कापसाच्या पळाट्या होत्या, त्या पळाट्याची मोडी बांधली आणि आई म्हणाली, डोक्यावर मोडी घेतली. आई म्हणाली, चल बाळा, आता आपण जंगलामध्ये जाऊयात. चल बाळा, आता आपण जंगलामध्ये जाऊयात. आणि त्या पद्धतीनं आईनं डोक्यावर मोडी घेतली आहे. आई पुढे चालते आहे, मुलगा पाठीमागे चालतो आहे. पोराच्या मनामध्ये सारखा प्रश्न येतोय की आईने ही मोडी का बांधून घेतली असेल, काय कारण असेल, पण आईला काही प्रश्न विचारता येत नव्हता. आई पुढे चालत होती, पोरगा मागे चालत होत. जंगल येईपर्यंत असंच चाललं. जसं ही जंगल आलं माझ्या माय बाप हो, जंगल आल्याबरोबर आईनं त्या पळाट्याच्या मोडीतली एक पळाटी काढली, खाली टाकली. 50 पाऊल पुढे गेल्यानंतर आईनं त्या पळाट्याच्या मोडीतली दुसरी पळाटी काढली, खाली टाकली. 50 पाऊल पुढे गेल्यानंतर आईनं पुन्हा त्या पळाट्याच्या मोडीतली एक पळाटी काढली, खाली टाकली. आता मात्र पोराच्या मनातली उत्सुकता ताणली गेली. पोरग म्हणाल, माझे माय, एक तर म्हणाले तू या पळाट्याची मोडी बांधून घेतलीस, बरं घेतलीस तर घेतलीस म्हणाले आई, तिकूनच यायचं असेल, पळाटी घ्यायची असेल तर घेतलीस तर घेतलीस, परंतु त्यातली एकही पळाटी आई तू जंगल सुरू होईपर्यंत टाकली नाहीस. आणि जंगल सुरू झालं की 50 पावलावर एक पळाटी, 50 पावलावर एक पळाटी, 50 पावलावर एक पळाटी. आई माझे माय अशा पळाट्या का टाकतेस? आई माझे माय अशा पळाट्या का टाकतेस? त्यावेळेला आईनं दिलेलं उत्तर इथं उपस्थित असणारे किंवा बाहेरून ऐकत असणाऱ्यांनी आपल्या काळजावर कोरून ठेवावं. आई म्हणाली, बाळा, जंगलाचे रस्ते फसवे असते ते माय. जंगलात आल्यावर बाहेर जायला सगळे रस्ते सारखेच दिसतात. मी तुझ्या बरोबर जंगलात आले, तळ्यात आंघोळ करताना बुडून मेले किंवा वाघानं किंवा सिंहानं मला खाऊन घेतलं तर बाळा तुला परत झाला कसा रस्ता सापडले माय? तुला परत झाला रस्ता सापडावा म्हणून मी या पळाट्या टाकल्यात. मी मेल्यावर या पळाट्याचा रस्ता धर, घरी जा, नवरा बायको सुखानं संसार कर. आईचे हे शब्द ऐकल्याबरोबर पोरानं माईच्या पायावर दंडवत घातला आणि म्हणाला, माझी आई, तुला मी जंगलात तळ्यात बुडवून मारायला, वाघाच्या सिंहाच्या तोंडात द्यायला घेऊन आलोय, आणि तू मात्र मेल्याच्या नंतर सुद्धा मला रस्ता सापडा म्हणून पळाटे घेऊन आलीस. आई तू किती श्रेष्ठ आहेस आई, तू किती श्रेष्ठ आहेस आई. म्हणून कवी म्हणतो
कि सारे मिळे परंतु सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे तेने चिताच चीती माझ्या अखंड पेटे आई कुणा म्हणून आई कुणा म्हणून आई घरी न दारी स्वामी तिनी जगाचा आई विना विकारी. या जगामध्ये सगळं काही मिळू शकतं, पण एकदा मातीच्या आड गेलेले मायबाप पुन्हा कधीच मिळत नाही. सकाळी घराच्या बाहेर जा, संध्याकाळी घरी या. घरी आल्याबरोबर बायको विचारते किती कमावले, लेकरं विचारतात खायला काय आणले. तुमचा लहान झालेला चेहरा बघून फक्त माय विचारते, बाळा लई चेहरा लहान झालाय माय, दिवसभरात काही खाल्लास का नाही लेकरा, थांब मी तुला तरी करून देते. हे प्रेम या जगामध्ये आई इतकं कुणाचंच नाही. आणि म्हणून आमच्या कवींनी आईचं खूप वर्णन केलं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. नदीची चांदणी तो चंद्राची कोर शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर. नदीची चांदणी तू चंद्राची कोर शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतळ छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवा पासी मी ग, आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. अशी आपली आई हो. पण माणसं शिकले आणि पक्षासारखे भुरकन उडून शहरात गेले की त्या मायबापाची आठवणच येत नाही. एक मुलगा अमेरिकेमध्ये राहत होता. वडील वारले म्हणून गावाकडे आला. 12 दिवस 13वी पर्यंत राहिला. बायकोनं कान भरले, होय हो एवढा मोठा बंगला इथं कशाला ठेवायचा आहे. माईला काहीतरी म्हणा, बंगला विकून पैसे घेऊन जाऊ. नवरा ही बायकोची आरती करणारा होता. त्यानं माईला जवळ बोलवलं, म्हणलं होय आई, अण्णा तर गेले, वडील तर गेले, आता हे घर कशाला इथं ठेवायचंय, आपण घर विकूया आणि तू आमच्या बरोबर अमेरिकेला तुला घेऊन जाता सोबत चल. आई मी आताच सांगितलं की लेकरावर कसा विश्वास करेल. आई म्हणाली काही हरकत नाही बाळा. आईनं सही दिली, पोरानं ते बंगला विकला, बंगल्याचे पैसे घेतले आणि आईला म्हणला चल आई आता आपण अमेरिकेला जाऊ. एवढं सांगून थांबतो माझ्या आज्या. आणि माय ते लेकरून त्याची बायको कार मध्ये बसले, मुंबईला निघाले. कशाला? अमेरिकेला जाण्यासाठी.
माईनं पहाट उठूनच पोळ्या बांधून घेतल्या होत्या, चपात्या माझ्या बाळाला लय लवकर भूक लागती म्हणून. माईचं अंतकरण होत अशा त्या सगळ्या पोळ्याची चौड बांधून घेतलेली होती. सकाळी सकाळी मुंबईच्या विमानतळावर पोरग बायकोन माय पोहोचले. 8 वाजता पोहोचल्या पोरग म्हणला, आई इथं बस, मी आणि माझी बायको 2 जण जाऊन अमेरिकेच्या विमानाचं तिकीट काढून येतात. कोणत्या आईला विश्वास वाटणार नाही, कोणत्या आईला विश्वास वाटणार नाही, कोणत्या आईला विश्वास वाटणार नाही. आई म्हणाली, काही हरकत नाही बाळा, पण लेकरा अरे पहाट उठून मी तुझ्यासाठी पोळ्या केल्यात माय, मला माहित आहे तुला लय लवकर भूक लागते सकाळची, जरा एखादी पोळी खाऊन जाय की लेकरा, तिकीट काढाय उशीर झाला तर तुला चक्कर येईल माय, 1-2 पोळ्या खाऊन जा. नाही नाही आई आत्ता येतो मी अर्ध्या तासामध्ये, चल ग. बायकोला सोबत घेतलं. नवरा बायको 8 वाजता अमेरिकेच्या विमानाचं तिकीट काढायला म्हणून गेले. माझे माय बाप हो, 8चे 9 वाजले, 9चे 10 वाजले, 11-12 वाजले, पोरग काही परत नाही. माईचा जीव कासावीस व्हायला लागला. काय झालं असेल माझ्या लेकराला, दिवसभर उपाशी आहे. 2 पोळ्या खाऊन गेला असतं तर लेकराला भूक तर लागली नसती. काय झालं असेल माझ्या लेकराला, का आलं नाही. तिथंच बाजूला त्या विमानतळावर जे कोणी पोलीस म्हणा उभा असेल त्याच्या जवळ गेली, हात जोडले, म्हणले माझं बाळ सकाळी 8 वाजता गेले अमेरिकेचं विमानाचं तिकीट काढाय, अजून आलं नाही, काय झालं की बघा माझ्या बाळाला. त्यानं नाव विचारलं आणि ते पोलीस म्हणाला, अहो आई अमेरिकेचं विमान तर 8:30 वाजताच गेलं आणि माझं बाळ, तुमचं बाळ गेलं. काय वाटलं असेल त्या आईला, कल्पना करा. हाडाची काढ करावी, रक्ताचं पाणी करावं, नको त्या माणसांची पाये धरावेत, नको त्या संसार चालवण्यासाठी खस्ता खाव्यात, आणि लेकरानं बायकोचं ऐकून माईला विमानतळावर सोडून निघून जावं. तिच्या अंतकरणाला काय वाटलं असेल. नामदेव महाराजांच्या या मंदिरामध्ये आपण थोडासा विचार आपल्या मनाला करावा म्हणून तर ही व्याख्यानमाला. हे ऐकल्याबरोबर माईचं 9 वारी लुगडं होतं. त्या लुगड्यात कमळामध्ये 100ची नोट होती. माईनं ते 100ची नोट काढली, त्या पोलिसाच्या बुटावर ठेवली. कपाळ भरून कुंकू घातलेलं होतं. त्या बुटावर आपल्या कपाळाचं कुंकू असलं. माय म्हणले, साहेब हे 100 रुपये घ्या आणि कोण्या मंदिराच्या पायरीवर नेऊन मला सोडा, इथून पुढे मी भीक मागून तरी पोट भरण साहेब, इथून पुढे मी भीक मागून तरी पोट भरण साहेब. साहेब भीक मागून पोट भरण हे ऐकल्याबरोबर साहेबही हमसू रडायला लागला. तुमच्याही डोळ्यात पाणी मी बघतोय. आपण शिकून जर लेकरं या प्रकारचा भुरकन उडून जात असतील तर मग त्या शिक्षणाला काहीही अर्थ नाहीये. माझ्यासह नामदेव महाराजांनी सगळ्यांनाच आपल्या मायबापाची सेवा करायची बुद्धी द्यावी, एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो.